गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरु दत्तात्रेयांचा 5वा अवतार कोणता व का झाला हे समजून घेऊ. अनुसूया मातेच्या आश्रमात जेव्हा श्री दत्तात्रेय अवतरित झाले तेव्हा प्रभूंचे रूप पाहण्यासाठी इंद्रादी देव, ऋषी मुनी, गंधर्व, योगी आणि संत त्यांना भेटायला आले. त्या सर्वांची ती उत्सुकता पाहता श्री दत्तात्रेयांनी बालरूपाचा त्याग करून एका कुमाराचे रूप धारण केले आणि त्यांना योगाचे मार्गदर्शन केले. मी शरीररूप स्थूल नाही, मी समयघटिकाही नाही, मी जन्म आणि मृत्यूरहित आहे. मी या संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक परिमाणित गोष्टींच्या अंतर्भूत असलो तरी या सर्वांच्या पलीकडील आहे. भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मी विविध स्वरूपात अवतरतो आणि माझी ही स्वरूपे तात्कालिक किंवा समयोचित असली तरीही यामुळे माझ्या तात्विक अवस्थेवर काही प्रभाव पडत नाही. हा अवतार योगाच्या प्रचारासाठी तसेच योगाभ्यासातील अडथळे दूर करण्यासाठी आणि योगाच्या अनुयायांना आशीर्वाद देण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच या अवताराला योगीजन वल्लभ म्हणून ओळखले जाते. योग म्हणजे केवळ योगासने नव्हेत. दत्तात्रेयांचा 5वा अवतार कधी झाला? मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेलाच योगीजन वल्लभ या नावाने दत्तात्रेयांनी 5वा अवतार धारण केला. श्री गुरु दत्तात्रेयांनी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला कालाग्निशमन हा 4था अवतार व योगीजन वल्लभ हा 5वा अवतार धारण केला. हे दोन्ही अवतार एकाच दिवशी अवतरित झाल्यामुळे हीच दत्त जयंती म्हणून आपण साजरी करतो. या दिवशी गुरुचरित्र, दत्त महात्म्य, गुरुलीलामृत यासारख्या कोणत्याही दत्तचरित्र ग्रंथाच्या पारायणाची सांगता करावी. दत्तगुरूंची षोडशोपचार पूजा किंवा सत्यदत्त पूजा करून अन्नदान करावे. संध्याकाळी प्रदोष काळात दत्तनामाचा गजर करावा, पाळणा म्हणावा, भजन करावे. योगी विजन नादाय भक्तानंद कराय च दत्तात्रेयाय देवाय तेजो रूपाय ते नमः या मंत्राने दत्तगुरूंचे ध्यान करावे. सूरगणादी वंदिताय बालरूपा निरंजना योगी जन वल्लभावताराय दत्तात्रेयाय नमो नमः. सूरगण म्हणजे देव, ऋषीद्वारे वंदिल्या गेलेल्या बालरूप आणि निरंजन म्हणजे ज्यात कुठलेही अंजन किंवा अशुद्धी नाही, जे निर्मळ, शुद्ध, परमपवित्र आहे अशा योगीजन वल्लभ अवतार धारण करणाऱ्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो अशी हात जोडून प्रार्थना करावी. ओम चैतन्य योगीजन वल्लभाय नमः हा मंत्र 108 वेळा जपावा. त्यानंतर श्री गुरु दत्तात्रेयांना हातामध्ये पाणी घेऊन अर्ध्य मंत्राने 3 वेळा अर्घ्य द्यावे. अर्घ्य मंत्र: योगारिष्ट विनाशाय अनुसूयानंदनाय च दत्तात्रेयाय देवाय कर्मणार्घ्य ददाम्यहम् कायेन यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. योग विज्ञाननाद भक्तानंद कराय च दत्तात्रेय देवाय कर्मणार्घ्य ददाम्यहम् वाचसा यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. विश्वेश्वराय सिद्धाय विश्वरूपधराय च पृथ्वी तत्त्वनिवासाय कर्मणार्घ्य ददाम्यहम् मनसा यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. त्यानंतर दत्तगुरूंना नैवेद्याला मिठाई, लाडू, जिलेबी, बुंदी, शिरा दाखवावा. या पूजेमुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात. जीवनातील सर्व संकटे, दुःख, दारिद्र्य नाहीसे होऊन सुख, शांती, आनंद व समाधान प्राप्त होते. योगाभ्यासातील अडचणी दूर होऊन गुरु दत्तात्रेयांचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो.
श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. शुभम भवतु.